रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे, आम्ही बळी विरगाढे, आम्ही बळी विरगाढे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी, आम्ही बळी विरगाडी, आम्ही बळी विरगाडी. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 पंढरीनाथ महाराज अरुण आणि कृष्णा महाराज भावले. कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माणी कंठी धरिला कृष्ण माणी कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटून एकमेका काला वाटू एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम आ वैष्णव निका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका
सर्वांनी भजन करा. विठ्ठल 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 जोरात वाजवा टाळ. विठ्ठल 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 मलिक वरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 मला वाटो एकमेका वैष्णवने का संभ्रम. तेव्हाच्या या दिवशी थोडं वैशिष्ट्य कोणतं असेल. बरं, संन्यासी सुद्धा सर्व कलेमध्ये निष्णात असतात. त्यामुळे आश्चर्य आहे आमच्या गणेशानंदाने पकवान वाजवला. विठ्ठल 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 विठ्ठल. विशेष या सप्ताह म्हटला जो सप्ताह झाला. सप्ताह म्हणजे विशेषच आहे. आजपर्यंतच्या काळामध्ये सप्ते पुष्कळ झाले, पण ऋषिकेशला सप्ताह करण्याचं भाग्य यांना प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि धारा सतत चाललेली आहे. आता कोणता सप्ताह आहे, काय 9वा का 10वा आहे मी जे सांगते. 6वा सप्ताह आहे बरं का. 6 वर्ष 6 म्हणजे वा असा सप्ताह आहे. आणि अशी धारा चालू ठेवलेली आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांनी इंद्रायणी माता गंगा मातेपर्यंत आणलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या सप्ताहामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचं मिलन आहे. असं आहे. आळंदी म्हणजे भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी. ऋषिकेश म्हणजे भगवान शंकर महाराज. तेव्हा 2 भेटण्याकरता आलेले आहे. असा हा सप्ताह संयुक्त सप्ताह आहे. विठ्ठल 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 असं असा सप्ताह दरवर्षी व्हावा, याहीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये व्हावा आणि लोकांनी आनंद लुटावा. असा मोठा वैकुंठित व्हायचे नाही. कबड काही खाले. तेव्हा प्रस्तुत भंगामधून जगद्गुरु तुकोबरांना काल्याचा अधिकारी कोण. ज्याही परमेश्वराने सृष्टी निर्माण केली त्याच्यामध्ये जडचेतन विभाग आहे. काही जड भाग आहे सगळं, काही चेतन भाग आहे. त्या चेतन भागामध्ये सुद्धा 4 खाणी अंडाचे 4 स्वेदजानी स्वदे. त्या 4 खाणीमध्ये एकच खाण महत्वाची आहे, ती 4च म्हणतात. आणि या 4च खाणीमध्ये मनुष्य देह निर्माण केला. विठ्ठल 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 या मनुष्य देहामध्ये सुद्धा कोण काल्याचा अधिकारी आहे असा प्रश्न होतो. कारण 2 प्रकार पडतात मनुष्य देहामध्ये. 2 म्हणजे बद्ध आणि मुक्त. बद्धामध्ये सगळे विषय पामर सगळे घेऊन जातात. पामर आहे, विषयी आहे, हे सगळे बद्धामध्ये येत असतात. मग याच्यामध्ये काल्याचा अधिकारी कोण असा प्रश्न आहे. विषय पामर हा कालाचा अधिकारी आहे का. तो कसला आला, त्याला विषय पाहिजे. त्याला तुमच्या कालाची काही घेणं देणं आहे त्याला काय आवश्यकता आहे का. म्हणून विषय पामर हे काल्याचे अधिकारी नाही. त्यांचा विषयच नाही. तो विषय सुखामध्ये एक पारलौकिक सुखामध्ये हे सगळे रमलेले लोक आहेत. त्यांना ईश्वर नावाची वस्तूच माहिती नाही. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदावर. ईश्वरच मानत नाही तर भक्ती काय करणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगत अनीश्वरम. जगताचा आणि ईश्वराचा काही संबंध नाही. नवे ईश्वरच मानत नाही. त्यांचा प्रश्न काय द्या सोडून द्या. त्याला विचारलं म्हणलं मग जगत कसं निर्माण होत आहे.
किमन्यत काम आहे तुला, काम हाच त्याचा काय कर्ता आहे. प्रश्न वेगळा, विषय पामराचा तो विषय आहे. पुढे उपासक आहे बघा, साधक आहे, त्याचा विषय कोणता आहे? त्याला सुद्धा जन्म मरणाच्या यातनेतून सुटायचं आहे. तोही बघ ईश्वर मानतो. कशा करता जे काही जन्म मृत्यूचं दुःख आहे तुमच्या पाठीमागे, या दुःखातून मुक्त होण्याकरता तो आणखी प्रयत्न करतो. तो भक्ती करतो नाही. विठ्ठल 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 रक्त दुर्गंधी जंत नरक मताने भरलेले अशा देहाला पुन्हा पुन्हा यायचं, मरायचं, त्याच्यातून सुटका होण्याकरता तो आणखी हे करत असतो, ज्ञान मिळत असतो. तो याचा अधिकारी नाही. तिसरा कोण राहिलेला आहे, मुक्त आहे. तुझं काय अवाप्त काम झालेलं आहे, कर्मक्षय याचा झालेला आहे, पूर्णत्व प्राप्त झालेला आहे. जो मुक्त महात्मा तोही काल्याचा अधिकारी नाही. विठ्ठल 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 मग काल्याचा अधिकारी कोण? प्रश्न असा उत्पन्न होता. त्याच्यात 4 प्रकार पडतात. आपण भगवद्गीतेचे वाचकात 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हा गोड विषय मानलेला आहे. नमान दुष्कृतिरोप मूढा प्रपद्यन्ते नराधमा. जे मला शरणच येत नाही त्यांचा प्रश्न सोडून द्या. हे सुद्धा अधिकारी नाही. बरं, शरण येणाऱ्यामध्ये सुद्धा 4 प्रकार केले. अर्थ, जिज्ञासू आणि अर्थ. अर्थ आहे तो काल्याचा अधिकारी. त्याला देव पाहिजे, पण संकट येणारे निवृत्त होण्याकरता नाही का. दुःख आपल्याकडून निवृत्त होऊ शकत नाही, म्हणून समर्थाचा आश्रय घेण्याकरता तो भक्ती करत असतो. बरं, अर्थ जिज्ञासू तो या दुःखरूपी देहातून सुटण्याकरता प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे देह कसे आहे, कोणत्या देहाला जाऊ काही सांगता येत नाही. आज मनुष्य देह आहे, कोणत्या देहामध्ये वासना नाही. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा जड गेला, भरत राजा हरणी गर्भा गेला, झाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने, घाला तो घातला वासनेने. एवढा मोठा आणखी राजाचा त्याग करून येणारा जडभरत राजा हरणीच्या गर्भात गेला. आपलं काय होईल भगवान जाणे, काही सांगता येत नाही. त्याच्यातून आणखी मुक्त होण्याकरता प्रयत्न करतो. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी तो काही सुद्धा आणखी अनुष्ठानं करतो. नाना प्रकारचे व्रत धारणा अनुष्ठानं कशा करतो? लोकांतराची काय व्हावी, प्राप्ती व्हावी. मनुष्य देहामधल्या देहापेक्षा लोकांतरामध्ये वैकुंठ म्हणा, कैलास म्हणा, ब्रह्मदेवाचा लोक, सत्तेचा म्हणा, इथल्यापेक्षा तिथे लोक कसे आहेत, स्वर्गातले लोक काय बघा. जे तर अमरत्व हे स्वर्गातली बघ. इथं आपली गाडी चालत लागली तर असे असे आणि तिथं म्हणजे सैन्य चिंतावलीची एक जे गावरान गाय दिसत नाही बघा, सगळ्यात जरीचेच. आणि तिला कामध्ये नव्हती गोधडी. आपण जर विचार करायला लागलो, सगळ्या भारतात जर फिरलो तर एखादं चंदनाचं झाड दिसते बघा, सगळ्या येड्या बावळीच. आणि स्वर्गात गेलं कल्पतरूचे हार याच्याकरता प्रयत्न करतो मला, तर काल्या करतो नाही. त्याला सुद्धा करा पाहिजे. लोकांतरा करतात प्रयत्न करतात. अर्थ जिज्ञासू अर्थ हाही सुद्धा प्रयत्न करतो. मग कोण काळाचा अधिकारी आहे? ज्ञानी तात्मैव मे मता. बरोबर. या विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपला कीर्तन सफल झालं. खास देव
तुकाराम महाराज ज्यांच्या रूपाने आलेले आहे विठ्ठल वा. विठ्ठल 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 विठ्ठल. रात्रीच्या कीर्तनात गोड सांगितलं. भगवत भक्त आहे, काय मागत असतात चांगलं विवरण करून सांगितलं. तू जे देणार आहे त्याचे आम्ही इच्छुक नाही. मग काय आमच्या मनाप्रमाणे गोड चिंतन केलं. तेव्हा हा योग आहे. तेव्हा कशा करता सांगितलं, अर्थही आणखी अधिकारी नाही, जिज्ञासू सुद्धा अधिकारी नाही. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी, त्याला लोकांतराची प्राप्ती पाहिजे. त्याला काही काल्याची इच्छा आहे का? मग कोण आहे? ज्ञानी तात्पर्य ऐसे मीच बघणी करती माझी सेवा. ज्ञानी भक्त तो काय. सगळे गोपाळ जे आहे भगवंताच्या बरोबर काला करणारे ज्ञानी आहेत का? गोकुळीच्या लोक झाले ब्रह्मज्ञान. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जपत ते. केलिया वाचून जपत केलिया वाचून जपत पे. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जपत ते. केलिया वाचून जपत पे केलिया वाचून जपत पे. बरोबर. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. असे जे सगळे गोपाळ सोंगडी भगवंताचे काला ज्यांच्या सोबत करत असतो. मग ते गोपाळ ब्रह्मज्ञानी होते का? केलिया वाचून सगळे जे गोपाळ होते ते गोकुळीच्या लोक झाले ब्रह्मज्ञान. आणि केलिया वाचून काय त्या गोपाळांचा अधिकार. त्यावेळेला तो गोपाळ म्हणतात आम्ही गोपाळ होतो की निद्रा करता निद्रा करीता निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई सवे चारिता फिरत जो. निद्रा करता होतो पायी सवेची लंका घेतली तई. वानर गाई सवे चारिता फिरत होतो. निद्रा करता होतो पायी लंका घेतली तई. वानर गोवळ गाई सवे चारित फिरत जो. निद्रा करतो होतो पायी लंका घेतली तई. वानर गोवळ गाई सवे चारित फिरत जो. म्हणतात देवाचा संबंध अनाधिकारापासून आहे. राम अवतारामध्ये वानर होता, कृष्ण अवतारामध्ये गोपाळ झाला आहे. वानर गोपाळ गाई आणि सगळे चाळीत फिरतो. भगवंताच्या बरोबर आम्ही गाई चालत होतो. हे काही आम्ही आजचे जग फक्त लोक आमची परंपरा म्हणजे काय पाहिजे विश्वंभर भावापासून काही सामान्य. तेव्हा हे सगळे गोपाळ तेव्हा त्या वानरामध्ये गोपाळामध्ये आपल्या ऋषिकेची सगळी मंडळी आहे ही सुद्धा होती. विठाल 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 विठाल. असे आणखी त्याच्याबरोबर म्हणलं हे पाय असे जे गोपाळ आहेत असे ब्रह्मज्ञानी असून सुद्धा आणि आमचे तुकोबारा म्हणतात त्यांचा अधिकार नाही का ब्रह्मरसात तर आहेच आहे, वादच नाही, पण भक्तीच्या रसामध्ये आहे. आणि भक्तीच्या रसाकरिता मोक्षपदे तुच्छ गेल्या कारणे मोक्षपदे तुच्छ मोक्षपदे तुच्छ केल्या कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हा जन्म घेणे युगायोगी आम्हा जन्म घेणे युगायोगी मोक्षपद तुच्छ केल्या कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे मोक्षपद तुच्छ केल्या कारणे मोक्षपदे तुच्छ केलिया कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी आम्हा जन्म घेणे युगायोगी
मोक्षाचा अर्थ असा नव्हे मोक्षाचा अर्थ मोक्ष सुख आहेच आमच्याकडे, प्रश्नच नाही. ब्रह्मसुख आहेच. पण हे ब्रह्मसुख असूनही सुद्धा वरच्या सुखाची इच्छा, विटय ऐसे सुख नव्हे. आणि पुढे तर पडत या असच उपजवून या पुढते येऊन काला खाऊ वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा जो आनंद आहे त्या आनंद करता हे सगळे जे गोपाळ आहे, हे गोपाळ सगळे आणि काल्याचे अधिकारी आहे. काल्याचे अधिकार कार्य काय आहे? जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामधून सांगतात. म्हटलं त्यांचा अधिकार कसा आहे? असं आहे, ब्रह्मसुख तर आहेच आहे, पण भक्ती सुख कसं आहे? कंठी धरीला कंठी धरिला कृष्ण मनी, 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 कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी 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 प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी 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 प्रकाश, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. तेव्हा कंठी धरीला कृष्ण म्हणे अनवघाजनी केवळ कागदाला किंमत आहे का? आणि तोच कागद जर आपण ज्याच्यावर गव्हर्नमेंटचा सिक्का असला, म्हणजे 500 रुपयाचा माल मिळाला, फटका असो का कसाही असो, चांगला असो का, का त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा काय सिक्का आहे बघा. म्हणून काल्याचा आधी ज्याच्या जिभेवरती भगवंताचा काय कंठी धरीला कृष्ण म्हणे घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाटे, माझे वाटे घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, तुम्ही डोळे घ्या रे सुख. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, तुम्ही डोळे घ्या रे सुख. घेई घेई माझे वाटे, घेई घेई माझे वाटे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे.
सगळे जे गोपाळ आहे भगवान श्रीकृष्णाचा कंठी धरलेला कृष्ण, समोरे सुद्धा रूप आहे आणि कंठामध्ये सुद्धा भगवान आहे. कंठी धरीला कृष्ण होय. म्हणलं हा कसा आहे, याच्यासमोर चंद्र सूर्याचा प्रकाश सुद्धा कमी पडतो. नवे नवे चंद्राला सूर्याला प्रकाश देणारा यदा आदित्य कथम जगद्भास येते केलं नाही का. जगामध्ये होता बघा आपल्या भारतामधून आपल्याला सांभाळण्यात आला नाही म्हणून कोहिनूर नावाचा हिरा ब्रिटिश काय केला आणि जर भारत सांभाळता नाही आला तर उद्या भारत एक होऊन जाते. ठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. भक्तिशास्त्रामध्ये क्षेम म्हणलं, योग झाला पण काय झाला पाहिजे त्याला महत्व आहे. आमचे विद्यार्थी आहे ना, ज्ञानेश्वरी पाठ करतात, गाथा पाठ करतात. म्हटले बाबा आता गाथा ज्ञानेश्वरी पाठ झाली, म्हटले बघ क्षेम झाला पाहिजे, जिवंत राहिलं पाहिजे. जाऊया कृष्णमणी योगा जरी सांगतो. काल्याचा काय आहे, काला वाटो आणि वैष्णवरिकाचा मरा. विठोबार रकुमाई विठोबा रखुमाई, जय विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रकुमाई. भजन भजन टाळी वाजवा. विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा 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 रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. म्हणा हर्षल महाराज म्हणा पटकन. कृष्ण मनी हा कंठ धरला कृष्ण मनी हा कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठ धरला कृष्ण मनी कंठ धरला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका कंठ धरला कृष्ण मनी कंठ धरला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवानिका संभ्रम 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 संभ्रम
काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम आ वैष्णवानिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका विठाल 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 आम्ही काला कोणाला देणार नाही जशी भक्ती ते पतित हरीशी न भजत नामावी न मोकन सर्पाचे ते मग तुम्हाला भक्त होण्याची लाज वाटते का नाही जशी भक्ती पतित भक्त होण्याची लाज वाटत असेल मला काला भेटणार नाही मग किती मोठा असू द्या वाकुली या वाकुलेया ब्रह्मादिका वाकुलेया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका उत्तम लोका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका काला वाटू जगद्गुरु तुकोबारायांना किती का मोठा महसूस आहे ना जर भक्ती नसेल तर म्हणलं तर बापुली या ब्रह्मा मग भक्ती ज्याच्या ठिकाणी तो गरीब असे ना करत आंधळा असो पांगळा असो लोक विचारू अथवा न विचारू पिचेच सो भक्ती आहे ना क्षिप्रम भवती न देश जाती रूप कुल गुण क्रियादी भेद न रसुख तुमचं रूप तुमचा गुण तुमची संपत्ती तुमचा त्याग भगवंताला प्रसन्न करू शकत नाही विठ्ठल विठ्ठल प्रसन्न कोण करू शकतो ज्याच्या मुखावर ते कंठी धरीला खरा भाग्यवान मग खरे भाग्यवान जर कोण असेल तर तो कोबारा शेवटच्या जन्मात सांगतात तुका म्हणे भूमंडळी 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 आम्ही बळी विरगाणे आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका एकमेका काला वाटू एकमेका आम्ही बळी विरगाढे आम्ही बळी विरगाढे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.